तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण एकूण 52 प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली होती. आता या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 53व्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी शोधायचं आहे. या 53 पासून पुढचे प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये कव्हर करायचे आहे. चला पहा. रफिक, संदीप व पीटर शाळेतून घरी जाण्यास वेगवेगळ्या दिशेने निघाले. ठीक आहे. काही अंतर गेल्यावर ते थांबले. तेव्हा बघा, रफिक हा शाळेच्या आग्नेय दिशेला होता. तर या ठिकाणी आपण मध्यवर्ती यस किंवा सरळ आपलं शाळा लिहूया. ही शाळा होती. रफिक हा शाळेच्या आग्नेय दिशेला होता. ही असते आग्नेय दिशा. त्याच्या उजव्या हाताची दिशा ही पीटरची मार्गाची दिशा होती. हा इथे होता रफिक. त्याच्या उजव्या हाताची दिशा ही पीटरच्या मार्गाची होती. तसं तर उजव्या हाताची दिशा आपण काटकोनात घेत असतो, परंतु काटकोनात घेतला असता आपल्याला 53व्या प्रश्नाचं उत्तर मिळतं, पण 54व्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. कसं ते तुम्हाला मी सांगतो. बघा, पीटरच्या विरुद्ध म्हणजे पीटरच्या मागची दिशा होती संदीपची. जर रफिकची आग्नेय असेल तर पीटरची आपल्याला खऱ्या अर्थाने ही दिशा मानायला हवी. पण म्हणजे ही नैऋत्य दिशा, ही असते नैऋत्य दिशा. पण ही जर आपण नैऋत्य बरोबर गृहीत धरलं तर आपल्याला 54व्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर सापडत नाही. संदीपची दिशा कोणती होती? आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. सॉरी, या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळत आहे. तर पहा, रफिकची दिशा जर आग्नेय होती तर पीटरची दिशा नैऋत्य आणि संदीपची दिशा त्याच्या पाठीमागची आपल्याला या ठिकाणी ईशान्य. आपण दिशा या नेहमी उजव्या बाजूची डाव्या बाजूची म्हटल्यानंतर काटकोनातल्या दिशा घेत असतो. तर या ठिकाणी आपल्याला हे उत्तर मिळत. पीटरची दिशा बघा, रफिकची दिशा आग्नेय, त्याच्या उजव्या हाताची दिशा नैऋत्य, पीटरची दिशा नैऋत्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य ही संदीपची दिशा मिळते. प्रश्न 53व्याचं 3 आणि 54व्याचं 2 हे उत्तर अचूक आहे. यानंतर सोबतच्या वेन आकृतीत पहा, आपण या ठिकाणी इथे असं त्या ठिकाणी लिहून ठेवूया म्हणजे आपलं उत्तर काढणं सोपं जाईल. त्रिकोणातील संख्या गायक हे आहेत गायक. त्रिकोणात आपल्याला गायक मिळतात पाहायला. वर्तुळात लेखक आहेत. वर्तुळात लेखक. चौकोनातील संख्या ही आहे ती शिक्षक दर्शवते आणि षटकोनातील संख्या चित्रकार दर्शवते. ते यावरून पुढचे प्रश्नाची उत्तरे पाहूया. बघा, गाण्यात पारंगत असलेले किती शिक्षक, चित्रकार व लेखक आहेत? म्हणजे आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे गाणे म्हणजे या ठिकाणी आपल्याला गाण्यात त्रिकोण किती शिक्षक चौकोनांसाठी आहे. गाणे त्रिकोण, चौकोन. त्यानंतर चित्रकारासाठी षटकोन आहे. त्रिकोण, चौकोन, षटकोन आणि लेखक म्हणजे वर्तुळ. आता ह्या सर्वांमध्येच असलेले गाण्यात पारंगत असलेले किती शिक्षक, चित्रकार व लेखक आहेत? म्हणजे सर्वच्या सर्व 4ही आकृत्यांमध्ये समाविष्ट असलेला आकडा आपल्याला हा सापडतो, तो म्हणजे
24. तर या प्रश्नाला 1 हा पर्याय क्रमांक अचूक असा पर्याय क्रमांक आहे. 55व्या प्रश्नाला 1 हे उत्तर मिळत आहे. किती चित्रकार उत्तम गातात? चित्रकाराला आहे षटकोन आणि गायनाला आहे त्रिकोण. पहा, षटकोन आणि त्रिकोण यांच्यामध्ये आपल्याला एकत्रितपणे आकडे कोणते दिसतात, तर हे दिसतात, त्रिकोण आणि षटकोन मिळून. आणि या सर्वांची बेरीज केली असता आपल्याला ती बेरीज मिळते बघा. 29 आणि 24, 53 आणि 25, 78. पर्याय क्रमांक 3 56ला पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आपल्याला मिळतं. किती शिक्षक लेखक नाहीत? आता शिक्षक आणि लेखक पाहूया अगोदर. शिक्षक आहेत चौकोनातले आणि लेखक आहेत ते वर्तुळांमधले. चौकोन आणि वर्तुळ. किती शिक्षक लेखक नाहीत? सॉरी, मागाशी आपल्याला आकृती न दिसल्यामुळे मी इथं बाण केला होता. हे किती शिक्षक हे लेखक नाहीत? तर वर्तुळाबाहेर असलेले चौकोनातले आकडे पाहायचे आहेत आपल्याला. तर पहा, वर्तुळाच्या बाहेर असलेले शिक्षक पाहूया आपण. वर्तुळाच्या बाहेर असलेले शिक्षक आहेत 51, 32 आणि 29. या सर्वांची आपण बेरीज केली असता आपल्याला 112 हे उत्तर मिळतं. 57व्या प्रश्नाला पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आपल्याला मिळतं. 58 आणि 59साठी आकृती आहे. आता एकूण चौकोन आणि चौरसांची संख्या पाहायला आपल्याला एक साधी सोपी क्लृप्ती आहे. 1 2 3 4 5 असं मांडत जाणे. 1 2 3 4 5 आणि या सर्वांच्या गुणाकार करून त्यांची आपण बेरीज करतो. पण ती बेरीज केली असता 55 हे उत्तर मिळतं. चौरसांची संख्या 55, ते पण पर्यायात दिलेलं नाही. पण मॅक्झिमम आकडा हा 40 आहे. त्याच्यामुळं सध्या तरी हा 40ला पर्याय आपण गोल करणं आपणाकडून अपेक्षित आहे. आपण पाहूया आता काय नेमकं याचं उत्तर येतं ते. सध्या तरी याचं 40 हे गृहीत धरून चालायचं आहे. यानंतर त्रिकोणांची संख्या मी मोजली असता 26 आली. याचाच अर्थ 8 12 24 हे निश्चित उत्तरे नाहीत. आणि मला तरी 28 सापडले नाहीत खूप विचारांती सुद्धा. पण 24पेक्षा तर नक्कीच जास्त आहे. त्याच्यामुळे आपण 28 याला रंगवणं अपेक्षित आहे. कदाचित माझ्याकडून त्या नजरेतून सुटल्या असतील. तुम्हाला मी निदर्शनास आणून देतो 26 कसे ते. तर पहिल्यांदा हा एक छोटा चौकोन, याच्यावर लक्ष केंद्रित करा. याच्यात पहा 1 2 3 4. त्या 4 नंतर हा 5वा आणि हा 6वा. एका कोपऱ्यात असे 6 होतात. याचं मोठ्या चौरसाला अशा प्रकारे 4 कोपरे आहेत. 6 6 6 6 6 24 आणि हा इथला मोठा 25 आणि हा इथला मोठा 26. अशा प्रकारे 26 त्रिकोण या ठिकाणी मला ते सापडले. त्याच्यामुळे आपण याचं उत्तर 28 असं करायचं आहे. आता पहा पुढे हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा असतो ते थोडक्यात पाहूया. आता समोरासमोर कोण येणार नाही. समोरासमोर कोण येतं हे आपण सहज काढू शकतो. कसं ते मी माझ्या तासांमध्ये सविस्तरपणे सांगत असतो. याच्या समोर कोण येणार नाही ते आपण सुरुवातीला शोधून काढूया. D, E आणि F. याच्या पुढे स्वतः
एच्या समोर स्वतः ए येणार नाही. आता बी इथे पहा, बी सी त्याच्या शेजारी आले, त्याच्यामुळे हे समोर येणार नाहीत. इथे पहा डी ई त्याच्या समोर आलेत, त्याच्यामुळे हे म्हणजे डी हे त्याच्या शेजारी आहेत, त्याच्यामुळे ते पण समोर येणार नाहीत. तर आपल्या लक्षात येतं की एच्या समोर एफ येतं. आपल्याला एच्या शेजारी कोणते येणार नाही, एफच्या शेजारी कोणते येणार नाही, तर एफच्या शेजारी ए येणार नाही, ते समोरासमोर येणार आहेत. आपल्याला 60व्याचं उत्तर मिळालं. नंतर पहा, वरच्या पृष्ठावर सी असल्यास तळाच्या पृष्ठावर काय येईल, म्हणजे पुन्हा एकदा हे समोरासमोरच काढायचं आहे. पुन्हा आता सीचं काढूया आपण. बघा, ए बी सी डी ई आणि एफ. आता सीच्या शेजारी सीच्या समोर सी येणार नाही. पुन्हा पहा, या ठिकाणी आपल्या लक्षात आलं ए बी सीच्या शेजारी आहेत, समोर येणार नाही. एफ आणि डी हे सुद्धा शेजारी आहेत, समोर येणार नाही. सीच्या समोर येणार आहे ई. पर्याय क्रमांक पहा याचा पर्याय क्रमांक येतोय 4 हे याचं अचूक उत्तर आहे. यानंतर ही घडीची आकृती आपण पाहिली असता आपल्याला अशा प्रकारची आकृती मिळेल. कारण हा जो त्रिकोण आहे तो त्रिकोण याही ठिकाणी असेल, याही ठिकाणी असेल, आणि खाली हे उलगडल्यानंतर, म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा हा त्रिकोण ही घडी उलगडल्यानंतर अशा प्रकारची घडी झाल्यानंतर हा त्रिकोण इथे दिसेल, आणि दोन्ही बाजूने उलगडले असता हे अशा प्रकारचे आपले त्रिकोण इथे आढळून येतील. पर्याय क्रमांक याचा 3 बरोबर आहे. 63वा प्रश्नाकडे वळूया. ही जर आकृती आपण याचं जर निरीक्षण केलं तर बघा, पहिल्यांदा तर आपल्याला ही अशा प्रकारची आकृती आपल्याला इथे दिसेल, आणि पर्याय 4 अर्थातच वेगळ्याच पद्धतीची आकृती त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि जेव्हा आपण याचंच रिपिटेशन वर केलं तर आपल्याला ही खाच इथली एक फक्त इथं दुसरी खाच फक्त दिसेल, इतक्या खाचा दिसणार नाहीत. आणि मधली जी खाच आहे ती आपल्याला या पद्धतीची दिसेल. का तर याच्याप्रमाणेच आपण जर इथे काढायला गेलो तर हा जो भाग आहे तो सलग दिसणार आहे, त्याच्यामुळे पर्याय हे इथलं अशा प्रकारे हे मोठं येणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. 64वा प्रश्न मनोऱ्यावरचा आहे. मनोऱ्याचं आपण व्यवस्थित निरीक्षण करून उत्तर द्यायचं आहे. तर 64व्या प्रश्नाला पहा, 1 2 3 5 1 2 3 5 4 9 10 12 4 9 10 12 अशा प्रकारची एक रचना आपल्याला दिसून येते. 8 14 13 18. तर पर्याय क्रमांक 2 जो आहे 16 28 पहा, 16 28 27 30 हा अचूक पर्याय आहे. त्यानंतर 65व्या प्रश्नामध्ये काय पॅटर्न येतो ते पाहूया. 7 8 18 17 7 8 18 17 8 9 पहा, 8 शोधा, 8 9 19 18 8 9 19 18. 7 झालं, 8 झालं. आता अर्थातच पहा पुढे 9 9 10 20 19 9 10 20 19 पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला हा पॅटर्न सापडतो. त्यानंतर 66वा प्रश्न जो आहे तो पहा. 66व्या प्रश्नात काय आहे हे फक्त पॅटर्न शोधायचे आहेत. 16 28 30 16 28 30 27 16 28 30 27 त्याला 21 22 35 23. मग 10
12 20 11 10 12 20 11 याला काय येईल 7 14 17 15 7 14 17 15 4 हा पर्याय या ठिकाणी आपल्याला अचूक असलेला आढळून येतो. 67वा प्रश्न पहा. एफच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही तर नेहमी लक्षात ठेवायचं हे समोरासमोर येत असतात. एफ आणि बी समोरासमोर येतात तर याला पर्याय आहे बी. त्यानंतर सी जर वर असेल तर तळाच्या पृष्ठभागावर कोणते येईल. एक लक्षात ठेवायचं हे समोरासमोर येतात एफ आणि बी. ई आणि सी समोरासमोर येतात आणि डी आणि ए समोरासमोर येतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. तर घनाच्या वरील पृष्ठभागावर सी असेल तर ते समोरासमोर कोणते येणार आहे तर ई हे अक्षर त्याच्या समोरासमोर येणार आहे. पर्याय क्रमांक 3. 68ला पर्याय क्रमांक 3. आता 39ला पहा. कोणती अयोग्य आकृती आहे कोणती आकृती घनाची योग्य आकृती आहे. योग्य आकृती म्हटल्यानंतर काय असायला पाहिजे बघा. हेच लॉजिक हे समोरासमोर आलं पाहिजे. ई आणि सी समोरासमोर आलं पाहिजे. शेजारी आले तर ते येणार नाही. डी आणि ए समोरासमोर आलं पाहिजे. शेजारी आलं तर ते येणार नाही. डी आणि ए. तर असं कुठे होते ते आपण पाहूया थोडक्यात. बघा आता ही PDF थोडीशी मी लहान करतो. पहिल्या पर्यायात बघा CAB ठीक आहे. CAD या ठिकाणी पहा आपल्याला ए आणि डी समोरासमोर यायला हवं तर हे शेजारी दाखवलेलं आहे. त्यानंतर पुढे पहा बी आणि एफ सुद्धा इथे काय झालेलं आहे शेजारी दाखवलेले आहे. सी आणि ई सुद्धा इथे शेजारी दाखवलेले आहे. पर्याय क्रमांक 1 हाच अचूक पर्याय आहे. यानंतर विसंगत पद या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. तर विसंगत पद आपण यांचे जर क्रमांक टाकले या ठिकाणी 17व्या प्रश्नात थोडीशी मोठी करूया PDF. आपण जर यांचे इथे क्रमांक जर टाकले तर त्यांच्यातला फरक बघा. मी तोंडी सांगतो ह्याचा 23 आणि 5 यांचा फरक आला 18 आणि 5 आणि 21 यांच्यातला फरक आला 16. 18 आणि 16चा फरक येतो. तशाच पद्धतीचा यांचा जर फरक काढला तर तो येतो 16 आणि 14चा. या दोघांमधला फरक येतो 13 11 असा आणि यांच्यातला फरक 6चा आणि 4चा असा फरक येतो. तर आपण नीट पाहिलं तर सर्वांचा फरक हा समसंख्याने इतका फरक येतो आहे. आणि या 17व्या प्रश्नात मात्र हा विषम संख्या फरक 2चाच येतो पण या येणाऱ्या संख्या ज्या आहेत ते विषम आहेत फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून 3 हे याचं अचूक उत्तर आपल्याला सांगता येईल. 71व्या प्रश्नात पहा काय केलेलं आहे तर संख्या आणि त्याची निमपट केलेली आहे. इथे बघा 24 12 निम्म केलेलं आहे. 16 8 निम्म आहे. 8 4 निम्म आहे आणि इथे मात्र निम्म केलेलं नाही. पर्याय क्रमांक 1. 71ला 1 हा पर्याय क्रमांक येतो. 72ला जर आपण नीट निरीक्षण केलं तर ह्यांचे सर्वांचे हे वर्ग आहेत. इथे वर्ग नाही त्याच्यामुळे 72ला 1 हा पर्याय बरोबर अचूक आहे. 73व्या प्रश्नाचं एक उत्तर मी शोधू शकलेलो नाही आतापर्यंत. हा 4था प्रश्न असा आहे की त्याचं उत्तरापर्यंत मी जाऊ शकलेलो नाही. आपण ॲन्सर कीपर्यंत याची वाट पाहूया. त्यानंतर 74व्या प्रश्नाला अशा प्रकारची आकृती मिळेल. अगदी सोपं आहे. 75वा प्रश्न पहा. ठोकळ्यांवर आधारित असलेला प्रश्न आहे. तर जर आपण याला 2 बाजूंना हिरवा 2 बाजूंना निळा आणि 2 बाजूंना पिवळा असं मानलं तर समजा आपण या 2 बाजू ज्या आहेत त्या
पिवळ्या रंगाच्या केलेल्या आहेत. त्यानंतर ही वरची बाजू आणि ही पाठीमागची बाजू ही एक कोणत्या रंगाची आहे असं मानूया आपण. हिरव्या रंगाची बाजू, ही पाठीमागची बाजू उभी आहे की. त्यानंतर दोन बाजू निळ्या रंगाच्या आहेत. तर निळ्या रंगाच्या दोन बाजू, ही पाठीमागची आणि ही खालची बाजू, हे दोन बाजू निळ्या रंगाच्या आहेत असं मानू. किती ठोकळे रंगहीन होते. जर आपण पाहिलं तर वरच्या थरात आपल्याला एकही ठोकळा रंगहीन सापडणार नाही. का? ह्या वरच्या थरातले सर्व ठोकळ्यांना रंग मिळालेला आहे आणि खालच्या थरातल्या जे काय थर क्रमांक 2 आणि 3 मध्येच आपल्याला थर क्रमांक 2 आणि 3 मध्येच आपल्याला रंगहीन ठोकळे, रंगहीन म्हणजे रंग नसलेले ठोकळे मिळतील. तर त्या 2 आणि 3 मध्ये सुद्धा क्रमांक 1 ची जी ओळ आहे यांची, ही थर क्रमांक 2 मधली हा वरच्या ह्या थराचा विचारच करायचा नाही पहिल्या. आता हा जो दुसरा थर आहे, या दुसऱ्या थरातील एका ओळीचा जर आपण विचार केला तर पहिल्या ओळीत सुद्धा आपल्याला एकही तसा ठोकळा मिळणार नाही आणि चौथ्या ओळीत ही एकही रंगहीन ठोकळा मिळणार नाही. आपल्याला जे काही ठोकळे मिळायचे आहेत ते ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत मिळतील. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत सुद्धा जर आपण पाहिलं तर दुसऱ्या ओळीत एकूण 4 ठोकळे, कडेचे 2 ठोकळे हे रंगहीन नसणार आहेत. कोणता ना कोणता त्यांना रंग असणार आहे. त्याच्यामुळे मधले 2 ठोकळे आणि तशाच पद्धतीने या तिसऱ्या ओळीतसुद्धा मधले 2 ठोकळे आपल्याला रंगहीन मिळतील. त्यानंतर जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला हा थर क्रमांक 3 जो आहे, या तिसऱ्या थरात हा जो आहे तो तिसरा थर आहे. या थरात